मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं अंतर 30 मिनिटांनी कमी होणार अशी माहिती राज्याचे रस्ते विकास प्राधिकरण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेची एकनाथ शिंदेंनी पाहणी केली। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि NH4 वेगवेगळा होणार आहे। या मार्गावर ट्रॉमा केअर सेंटर, एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 2 हेलिपॅड्सही या मार्गावर तयार करण्यात येणार आहेत। याबाबत एकनाथ शिंदेंशी अधिक बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र मोरे यांनी। शिंदे साहेब, हा जो रस्ता आहे खालापूरपासून सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत एक वेगळा रस्ता बांधणार आहेत आणि NH4 आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वेगळा होणार आहे। नक्की काय प्रकल्प आहे? हा जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला 15 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने गडकरी साहेबांनी केला आणि त्यानंतर झालेल्या वाहनांमध्ये वाढ हे सगळं गृहीत धरून आज या रस्त्यावर होणारे अपघात, लागणारा वेळ, होणारी वाहतूक कोंडी हे सगळं विचारात घेऊन हा 12 किलोमीटरचा खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता टनलच्या माध्यमातून कसा कमी करता येईल। 8 किलोमीटरचा टनल असेल, 4 किलोमीटरचे 2 एलिव्हेटेड रस्ते असतील आणि हे अंतर जे आहे पुण्याचं 30 ते 40 मिनिटांनी कमी होणार आहे आणि म्हणून हा प्रवाशांसाठी हा सुखकर आणि एक महत्त्वाकांक्षी आणि सुरक्षित रस्ता होईल। हा जो प्रकल्प आहे त्याची किंमत किती असेल आणि अंदाजित केव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल? 7,000 कोटी खर्च अपेक्षित आहे। त्याचबरोबर सर्व परवानग्या वगैरे घेऊन हा पुढील 3 ते 4 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा सकारात्मक प्रयत्न राज्य सरकार करेल। रस्ते विकास आणि पैसे म्हटलं की टोलचा प्रश्न येतो। टोलचा भार जो आहे तो आणखी किती वर्ष यामुळे सहन करावा लागेल? नाही, यामध्ये या मुंबई पुणे एक्सप्रेस जो हायवे जो रस्ता आहे आणि त्याला लागणारा वेळ जो आहे आणखी 30-40 मिनिटांनी कमी होईल। त्यामुळे प्रवासी मला वाटत नाही इथे टोल द्यायला काही विरोध करतील, कारण यामध्ये इंधनाची बचत होते, वेळेची बचत होते, प्रदूषण नाही आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गाणी सुरक्षित हा जो रस्ता होणार आहे, अपघातमुक्त रस्ता झाल्यानंतर हा एक चांगला प्रकल्प या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या टोलबद्दल तक्रार करताना लोक दिसत नाही, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, पण या ठिकाणी होणारे अपघात हा एक खूप मोठा प्रश्न आहे। ट्रॉमा केअर सेंटर असेल किंवा इतर ॲम्ब्युलन्सची सुविधा असेल त्याबद्दल काय तयारी आहे? नाही, म्हणून मध्ये अपघात होऊ नयेत म्हणून मध्ये वायर रोप देखील आपण लावली आहे, ती देखील पूर्ण लावता येईल तशा प्रकारचे देखील आदेश दिलेत। त्याचबरोबर ट्रॉमा सेंटर या रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये प्रवाशाचे प्राण वाचले पाहिजेत, त्याला तात्काळ सेवा मिळाली पाहिजे वैद्यकीय, आणि म्हणून ते ट्रॉमा सेंटर त्या ठिकाणी बांधलेलं आहे, ते लवकरच सुरू होईल। त्याचबरोबर एअर ॲम्ब्युलन्स सेवा देखील त्या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे। ही मला वाटतं देशातली पहिलीच सेवा असेल। ट्रॉमा केअर सेंटर जे आहे ते सिंहगड इन्स्टिट्यूटच्या जवळ एक पाहायला मिळालं, आणखीनही मुंबईच्या बाजूला बांधण्यात येणार आहे। मुंबईच्या बाजूला देखील एक ट्रॉमा सेंटरची आवश्यकता आहे आणि ती देखील सेवा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। त्याचबरोबर या रस्त्यावर अत्याधुनिक अशी ॲम्ब्युलन्स सेवा जी असली पाहिजे, त्यामध्ये अत्याधुनिक सगळं यंत्रणा असली पाहिजे, तात्काळ जागेवरच त्या प्रवाशाला सर्व सेवा मिळाली पाहिजे आणि तो स्टेबल झाला पाहिजे, त्याचे प्राण वाचले पाहिजे, हा देखील आमचा प्रयत्न आहे। हा जो खर्च आहे हा महाराष्ट्र सरकार स्वतः करणार की कशा पद्धतीने होणार आहे? नाही, या बाबतीमध्ये आम्ही सगळे कॅल्क्युलेशन करतोय आणि अतिशय म्हणजे प्रवाशांवर देखील ताण पडणार नाही आणि हे अगदीच सगळा हा प्रकल्प सोयीचा होईल या दृष्टीने अनेक पर्याय आहेत, त्या पर्यायांचा आम्ही निश्चितपणे यामध्ये वापर। शेवटचा प्रश्न, 7.8 किलोमीटरचा जो टनेल आहे, दुसरा टनेल, तो लोणावळा लेकच्या खालून जाणार आहे, त्याबद्दलच्या परवानग्यांबद्दल विचारलं जाते, त्या परवानग्या मिळाल्या? त्या बाबतीमध्ये परवानग्या मिळालेल्या आहेत आणि लोणावळा लेकच्या बॉटमपासून 180 मीटर खालून हा टनेल जाणार आहे। त्यामुळे हे काम देखील एक चॅलेंजिंग जॉब आहे आणि MSRDCने अनेक अशी मोठी कामं केलेली आहेत, त्यामुळे हे काम देखील MSRDC करेल। ओके, एकूणच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं हे काम चॅलेंजिंग आहे आणि ते MSRDC पूर्ण करेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आणि एकूणच त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न होतं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि ते पूर्ण करण्याचं किंवा जे काही राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्याचा विडा त्यांनी उचललेला या ठिकाणी पाहायला मिळतो। कॅमेरामन राकेश नेरुरकरसह महेंद्र मोरे, साम TV, लोणावळा।